हेलो स्टुडंट्स, क्लास 12 वेक्टर्स या चॅप्टरमध्ये आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट पाहायचे आहे. सपोज एक वेक्टर ए इज इक्वल टू -3/4 वेक्टर बी किंवा बी बार असं दिलं आपल्याला. ठीक आहे. आणि तुम्हाला जर मी विचारलं की सांगा की वेक्टर ए आणि वेक्टर बी हे कोलिनियर वेक्टर्स आहेत का, वेदर वेक्टर्स ए एंड बी आर कोलिनियर, हे कोलिनियर आहे का. मग तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे, वन वेक्टर इज एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. हा जो आहे -3/4, जरी तो -3/4 आहे, हा एक स्केलर आहे, म्हणजे हा एक नंबर आहे. हा काय करे, एक नंबर आहे. तर यस, तुम्ही म्हणायला पाहिजे की वेक्टर ए and वेक्टर बी आर कोलिनियर आहे. याचे दोन अर्थ होतात. एक तर ते अलोंग द सेम लाईन आहे, किंवा मग ते वेक्टर एकमेकांना पॅरलल आहे. ते वेक्टर्स जे आहेत एकमेकांना पॅरलल आहे. बरोबर. कोलिनियर वेक्टर्स आर कोलिनियर if they lie along the same line or vectors are parallel to each other, then we can say that vectors are collinear. Okay. आता वेक्टर ए ला एक्सप्रेस केलेला आहे स्केलर मल्टिपल ऑफ बी, म्हणजे वेक्टर ए आणि बी काय झाले, कोलिनियर वेक्टर झाले. याच्यावरच पुढचं पाहता, हा जो 4 आहे या 4 ला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आणू शकतो. म्हणजे लिहिताना त्याला असं लिहिता येईल 4a इज इक्वल टू -3b, आणि याला लिहिताना 4 वेक्टर ए -3b जर इकडे आला तर व्हायला पाहिजे +3 वेक्टर बी, आणि इज इक्वल टू इकडे टर्म कोणती राहिली, 0. काय राहिली, 0. आता मला सांगा, म्हणजेच आपण या वेक्टरला रिप्रेझेंट करताना काय केलं, एक वेक्टर त्याला स्केलर मल्टिपल आहे, दुसरा वेक्टर त्याला स्केलर मल्टिपल आहे, इज इक्वल टू 0. ओके. आता यालाच लिहिताना जनरल मध्ये असे लिहिलं जातं m वेक्टर ए प्लस n वेक्टर बी इज इक्वल टू 0. म्हणजे अशाही फॉर्म मध्ये जर रिप्रेझेंट करता आलं दोन वेक्टरला तरी सुद्धा म्हणू शकतो की वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. म्हणजे बघा आता कोलिनियर, टू वेक्टर्स कोलिनियरच्या दोन कन्सेप्ट झाले. एक तर हे झाला की एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल तुम्ही रिप्रेझेंट करा, तेव्हा तुम्ही म्हणता की वेक्टर ए आणि बी काय कोलिनियर आहे. ऍट द सेम टाइम काय केलं, 4 ला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आला, -3b काय झाला, +3b. वेक्टर ए आणि वेक्टर बी ला दोन स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये आले, एक आहे m आणि एक आहे वेक्टर n. वेक्टर म्हणजे ए ला मल्टिप्लिकेशन मध्ये m आहे, बी ला n आहे. तर आता बघा दुसरा आपण काय म्हणू शकतो, टू वेक्टर्स ठीक आहे, टू वेक्टर्स ए and b are collinear, then there exist they exist करतात काय तर टू स्केलर्स स्केलर म्हणजे काय, नंबर m and n such that ma plus nb is equal to 0. ma plus nb is equal to 0. एक एक्झाम्पल सांगतो. जर सपोज असं लिहिलं असेल वेक्टर 5a प्लस 3b इज इक्वल टू 0, आणि तुम्हाला म्हटलं की हे जे वेक्टर आहे हे वेक्टर कोणते आले, त्यामध्ये वेक्टर ए आणि वेक्टर बी आला. बरोबर की हे वेक्टर ए आणि वेक्टर बी कोलिनियर आहे का, तर यस दे आर कोलिनियर बिकॉज 5a प्लस 3b इज इक्वल टू 0. नो डाउट m इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू 3. बरोबर आहे. याला तर या फॉर्म मध्ये लिहिता येते, वन वेक्टरला दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल लिहिता येते. ते लिहित असताना तुम्ही काय कराल, 5a इज इक्वल टू -3b घ्या. बरोबर. a इज इक्वल टू 5 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये -3/5b. म्हणजे या ठिकाणी आपण जर वरची जी टेस्ट आहे हे जरी लावली, टेस्ट टू आयडेंटिफाय. ओके. वन वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज अ स्केलर काय झाला या ठिकाणी, -3/5. स्केलर काय झाला, -3/5. वन वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर, देन वेक्टर ए and b are collinear. Or if you can represent these two vectors like 5a plus 3b is equal to 0, right? ma plus nb is equal to 0, then also we can say that vector a and vector b are collinear vectors. Suppose असं जर लिहिलं असेल ए
वेक्टर A मायनस 3B इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. तर मग जर विचारलं की वेक्टर A आणि B कोलिनियर आहे का, तर येस वेक्टर A आणि B आर कोलिनियर. m ची व्हॅल्यू 1 आहे, n ची व्हॅल्यू -3 आहे, b आणि इकडे 0 आहे, इकडे काय आहे 0 आहे, तेव्हा नक्कीच म्हणू शकतो आपण की A आणि B कशा आहेत, तर कोलिनियर व्हेक्टर्स आहेत. तर दोन वाक्य एक आउटपुट सांगून देतो. एक तर एका व्हेक्टरला दुसऱ्या व्हेक्टरचा स्केलर मल्टिपल मानता येत असेल, बरोबर आहे, किंवा दोन वेक्टरला तुम्हाला m1 + nb = 0 असं म्हणता येत असेल, तर तुम्ही म्हणू शकता की वेक्टर्स A आणि वेक्टर B आर कोलिनियर व्हेक्टर्स. नेक्स्ट आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे कोप्लेनर व्हेक्टर. कोप्लेन एका प्लेन मध्ये, बरोबर आहे. सपोज हे जे व्हाईट बोर्ड आहे, व्हाईट बोर्डवर समजा मी हा एक प्लेन घेतला, बरोबर आहे. या प्लेन मध्ये मी दोन व्हेक्टर काढले, ठीक आहे. सपोज हा एक व्हेक्टर A आहे, बरोबर आहे, आणि हा दुसरा एक व्हेक्टर B आहे. व्हेक्टर A आणि व्हेक्टर B. बघा याला पाहिल्यानंतर हे नक्कीच दिसते की वेक्टर A आणि B जे आहे, वेक्टर A and वेक्टर B आर नॉन कोलिनियर वेक्टर. कोलिनियर आहे का नाही, नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियर का आहे, कारण की ते अलॉंग द सेम लाईन नाही किंवा ते एकमेकांना पॅरलल नाही. वेक्टर A आणि वेक्टर B जर एकमेकांना पॅरलल असेल तर म्हटलं असतं कोलिनियर आहे. A and B आर नो डाऊट नॉन कोलिनियर वेक्टर. नॉन कोलिनियर वेक्टर आहे, पण ते एकाच प्लेन मध्ये आहे, एकाच प्लेन मध्ये आहे, बरोबर आहे. दो A and B आर नॉन कोलिनियर वेक्टर, but वेक्टर A and B आर कोप्लेनर वेक्टर. ते कसे आहेत, तर कोप्लेनर वेक्टर आहे. कोप्लेनर वेक्टर आहे. कोप्लेनर का आहे, कारण की ते एकाच प्लेन मध्ये आहे. ते कसे आहेत, तर एकाच प्लेन मध्ये आहे. वेक्टरला कोप्लेनर केव्हा म्हटलं जातं, एकतर ते इन द सेम प्लेन असायला पाहिजे, इन द सेम प्लेन असायला पाहिजे, और पॅरलल प्लेन मध्ये असेल तरी चालतात. पॅरलल प्लेन मध्ये असेल तरी चालते. पॅरलल प्लेन मध्ये म्हणजे काय, सपोज या बोर्डवर मी एक वेक्टर काढला, बरोबर आहे, आणि माझा हँड बरोबर याला पॅरलल आहे या प्लेनला, बरोबर आहे. याच्यावर एक वेक्टर काढला, मग या माझ्या हँडवर एक वेक्टर आहे, ठीक आहे, वेक्टर x म्हणून, आणि याच्यावर वेक्टर y आहे समजा, बरोबर आहे, आणि हे दोन्ही प्लेन एकमेकांना पॅरलल आहे, तरी सुद्धा हे वेक्टर कोप्लेनर आहे. कोप्लेनर वेक्टर आर दोज वेक्टर इफ बोथ वेक्टर्स और मोर देन टू वेक्टर्स, ठीक आहे, लाई इन द सेम प्लेन. एक तर एकाच प्लेन मध्ये असायला पाहिजे, एकाच प्लेन मध्ये असायला पाहिजे, किंवा पॅरलल प्लेन मध्ये असायला पाहिजे. पॅरलल प्लेन मध्ये असायला पाहिजे, तेव्हा आपण त्याला कोप्लेनर वेक्टर्स म्हणतो, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, वेक्टर A वेक्टर B तर आपण रिप्रेझेंट केलं. सपोज एक थर्ड वेक्टर मी काढला, एक थर्ड वेक्टर इथे काढला, वेक्टर R. थर्ड वेक्टर काढला मी, सपोज वेक्टर R, वेक्टर R, ठीक आहे. आता जर मी हा जो थर्ड वेक्टर आहे R ला मी जर असा रिप्रेझेंट करू शकत असेल, वेक्टर R इज इक्वल टू बघा, एक वेक्टर A घेतो, एक वेक्टर B घेतो, ठीक आहे. याला स्केलर मल्टिपल T1, याला स्केलर मल्टिपल T2, आणि याची करतो ऍडिशन. आता बघा मी वाक्य काय म्हणतो, इफ थर्ड वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज addition of two vectors like T1A plus T2B, where T1 and T2 are scalars. T1 and T2 काय स्केलर आहे. मी तिसऱ्या आणि हे जे आहे ना, याला खरं लिनियर कॉम्बिनेशन सुद्धा म्हटलं जातं. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन वेक्टर असतील, त्याला स्केलर मल्टिपल असेल, आणि त्याचं आपण या ठिकाणी काय केलं असेल, कॉम्बिनेशन केलं असेल. काय केलं असेल, कॉम्बिनेशन. देन वी कॅन से दॅट वेक्टर आर सी, वेक्टर R, वेक्टर A and वेक्टर B are coplanar vector. आर कोप्लेनर व्हेक्टर्स. हे कसे आहेत, तर कोप्लेनर व्हेक्टर्स आहे. बघा लक्षात घ्या, आर ला रिप्रेझेंट केलं ॲज अ ॲडिशन ऑफ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू व्हेक्टर. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय असते बघा, वर्ड कोणता वापरला मी, लिनियर कॉम्बिनेशन, ठीक आहे. किंवा एक वाक्य लिहितो मी, इफ थर्ड वेक्टर, थर्ड एक तिसराच वेक्टर आहे, थर्ड वेक्टर इज रिप्रेझेंटेड और कॅन बी रिप्रेझेंटेड, त्याला रिप्रेझेंट करता येत असेल, कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन, ॲज अ
linear combination of two other vectors then what happens, बघा काय झालं, एक थर्ड वेक्टर आहे त्याला रिप्रेझेंट केलं मी लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, ऍडिशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन वेक्टर असतात आणि प्रत्येकाला मल्टिप्लिकेशन मध्ये एक स्केलर असेल. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू अदर वेक्टर देन वी कॅन से दॅट वेक्टर आर, वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोप्लेनर वेक्टर. हे कसे आहेत, कोप्लेनर वेक्टर्स आहेत, बरोबर आहे. आता यालाच म्हणताना बघा काय होईल. सपोज मी या ठिकाणी असा एक प्लेन काढला, ठीक आहे. असा एक काय काढला, प्लेन काढला. हा जो आहे सपोज हा आहे वेक्टर पी, हा आहे वेक्टर क्यू, बरोबर आहे. आणि मी या दोघांची ऍडिशन पी आणि क्यू, पॅरेललोग्रामचा जो लॉ आहे, लॉ ऑफ ऍडिशन ऑफ पॅरेललोग्राम, टू ऍडजसंट साइड असेल तर जो डायगोनल आहे दोघांची ऍडिशन रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. हा एक थर्ड वेक्टर काढला, डायगोनल पेक्षा समजा मोठा काढला. आणि हा वेक्टर जर या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन असेल आणि याला मी काय म्हटलं, समजा वेक्टर आर म्हटलं, वेक्टर आर. आणि जर मला वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू असं रिप्रेझेंट करता येत असेल तरी सुद्धा मी म्हणू शकतो की वेक्टर पी, क्यू अँड आर लाइज इन द सेम प्लेन. आहे का एकाच प्लेन मध्ये, पी, क्यू आणि आर लाइज इन द सेम प्लेन. फक्त इथे एक झालं की तो स्केलर आहे पी सोबत, जसे ए बी सोबत T1 T2 आहे, इथे पी क्यू सोबत काय आहे, इथे 1 आहे ना स्केलर, 1p प्लस 1q जो आपण लिहिला नाही. बरं, याला मी असे लिहिलं असतं, समजा वेक्टर आर इज इक्वल टू -2p प्लस 3q. म्हणजे अगेन एक झालं ना की वेक्टर आर ला रिप्रेझेंट केलं काय म्हणून, तर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन वेक्टर्स राहतील आणि त्याला काहीतरी एक स्केलर राहील मल्टिप्लिकेशन मध्ये, बरोबर. p सोबत -2 आहे, q सोबत 3. देन इन दॅट केस ऑल्सो वी कॅन से दॅट वेक्टर्स आर कोप्लेनर वेक्टर. तुम्हाला जर म्हटलं की प्रूव्ह दॅट वेक्टर्स p, q, r आर कोप्लेनर, देन तुम्हाला काय दाखवावं लागेल की कोणताही एक वेक्टर, तीनपैकी कोणत्याही एक वेक्टर हा अदर दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन आहे. हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकले तर तुम्ही म्हणू शकता की हे जे वेक्टर आहे हे वेक्टर कोप्लेनर वेक्टर आहे, ठीक आहे. आता आय होप हे तुम्ही वाक्य लिहिलं असेल, ठीक आहे. खूप महत्त्वाची थेरी आहे आणि सॉरी या चॅप्टरमध्ये सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त थेरी दिलेली आहे, ठीक आहे. हे जर कोप्लेनॅरिटीचा कन्सेप्ट, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये जर काय राहत असतील, वेक्टर राहत असतील तर. आता यालाच म्हणताना बघा काय म्हणते, हे तर आपण म्हटलं की वन वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर. याला जर मी असं म्हणलं तर T1a प्लस T2b, ठीक आहे. प्लस आर समजा इकडे घेतला, मायनस आर इज इक्वल टू 0, बरोबर. मग त्या इथे केसमध्ये म्हणू शकतो आपण की हे जे वेक्टर आहे हे वेक्टर कसे आहे तर कोप्लेनर वेक्टर. हे कसं झालं माहिती आहे का, जसं आपण मगाशी म्हटलं होतं ना, कोलिनियर असताना वेक्टर ए इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. समजा स्केलर इथे टी घेतला आणि बी, यालाच आपण दाखवताना असे दाखवू शकतो वेक्टर ए मायनस टी बी इज इक्वल टू 0, किंवा यालाच आपण एम ए प्लस एन बी इज इक्वल टू 0 असे दाखवलं होतं. तो कोणत्या केसमध्ये, कोलिनियरिटीच्या केसमध्ये. परत इथं कोप्लेनॅरिटी जर आपल्याला पाहायचं आहे तर वेक्टर आर हा अदर दोन वेक्टरची ऍडिशन तर आपण दाखवलंच आहे, पण याला जर आपण सर्व वेक्टर्स एका बाजूला घेतले तर मग या बाजूला काय राहणार, 0. तरी सुद्धा म्हणू शकता तुम्ही की वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर आर कसे आहे तर कोप्लेनर आहे. काय आहे तर कोप्लेनर आहे. याला जनरल मध्ये दाखवताना असे म्हणते की समजा एक वेक्टर आहे, वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी, वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी. हे सपोज काय तर कोप्लेनर आहे. वेक्टर ए सपोज एक प्लेन काढला, या प्लेन मध्ये वेक्टर ए, वेक्टर बी आणि नो डाऊट वेक्टर सी क्लिअरली दिसत आहे की एकाच प्लेन मध्ये. तर तुम्ही काय म्हणू शकता, बघा एक तर बघा याच्यावरून जर तुम्ही म्हटलं की हे डायग्राम आहे, आपल्याला काय काय मांडते तुम्हाला सांगतो मी. एकतर वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी आर कोप्लेनर असं तुम्ही वाचता. तर काय म्हणते
एक तर कोणताही थर्ड वेक्टर समजा सी घेतला, सी वेक्टर सी इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. बरं, पण वेक्टर ए आणि वेक्टर बी सोबत काय असायला पाहिजे, स्केलर असायला पाहिजे. तो स्केलर समजा मी इथे हा एक्स घेतला आणि इथे वाय घेतला. सी इज इक्वल टू एक्स ए प्लस वाय बी. जसं इथे मी T1 घेतला होता, इथे मी T2 घेतला होता. बरोबर आहे. नंबर 1 असं आपल्याला लिहिता येते. नंबर 2 तुम्ही अशासारखं जर लिहायचं असेल तर तुम्ही याला वेक्टर एक्स ए प्लस वाय बी आणि प्लस झेड सी इज इक्वल टू 0 असं सुद्धा आपल्याला लिहिता येते. म्हणजे ए बी सी, ए बी सी, सी म्हणजे काय समजा हा आर. ओके, ए चा स्केलर घेतला एक्स, बी चा घेतला वाय आणि सी सोबत समजा जसं इथे आर सोबत -1 आहे तर मी म्हटलं की सी सोबत जो स्केलर आहे हा झेड आहे. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. वेक्टर जर कोप्लेनर म्हणत असेल, वेक्टर जर कोप्लेनर म्हणत असेल तर मग काय थर्ड वेक्टर इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर. नंबर 1 और यू कॅन represent it as a linear combination of three vectors is equal to 0 is equal to 0 यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही म्हणू शकता की हे जे वेक्टर आहे हे वेक्टर कोप्लेनर आहे. कोलिनियर वेगळं, कोप्लेनर वेगळं. कोलिनियर अलॉंग द सेम लाइन और एकमेकांना पॅरलल. कोप्लेनर इन द सेम प्लेन और इन द पॅरलल प्लेन कोप्लेनर. बरोबर आहे. त्या दोघांचे मी कॉम्बिनेशन करून दाखवतो तुम्हाला की आपल्याला काय रिप्रेझेंट करता येईल. मग आता पहा, कोलिनियर आणि कोप्लेनर जर कन्फ्युजन झालं असेल तर कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, अलॉंग द सेम लाईन असेल, अलॉंग द सेम लाईन असेल और कशी असेल तर एकमेकांना पॅरलल असेल, एकमेकांना काय असेल पॅरलल असेल. बरं, कोलिनियर वेक्टर. कोप्लेनर वेक्टर कसं असेल, लाईज इन द सेम प्लेन, लाईज इन द सेम प्लेन असेल एकाच प्लेन मध्ये, और लाई इन द पॅरलल प्लेन, लाई इन द पॅरलल प्लेन मध्ये असेल, पॅरलल प्लेन मध्ये असेल. ठीक आहे, कोप्लेनर. आता तुम्ही सपोज स्टेटमेंट वाचणार की इफ वेक्टर्स ए अँड बी आर कोलिनियर. मग आपल्या डोक्यात नंबर 1 पॉइंट काय आला पाहिजे की वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर. हा स्केलर मल्टिपल काही असू शकतो. स्केलर म्हणजे काय, कोणताही येथे एक नंबर राहू शकतो. जसं मी म्हटलं सपोज टी, ए इज इक्वल टू टी. नंबर 2 सेकंड पॉइंट की जेव्हा ए आणि बी कोलिनियर आहे तुम्ही त्याला असे दाखवू शकता वेक्टर ए वेक्टर बी इज इक्वल टू 0. पण येथे स्केलर समजा याला T1 म्हणा, याला T2 म्हणा. T1 T2च नाही, तुम्ही जर याला ए प्लस बी इज इक्वल टू 0 तुम्ही याला एम आणि याला एन, एम ए प्लस एन बी इज इक्वल टू 0 इतक्या गोष्टी आपल्याला इंटरप्रेट करता आल्या पाहिजे. तर तुम्हाला कधी कधी म्हटलं आता इथे काय म्हटलं ए आणि बी काय कोलिनियर आहे. सपोज एखाद्या वेळेस म्हणतात की वेक्टर प्रूव्ह दॅट वेक्टर ए अँड बी आर कोलिनियर. ए आणि बी याला कोलिनियर दाखवा असं जर म्हटलं तर एका वेक्टरला दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल दाखवा, किंवा दोघांची ऍडिशन, दोन वेक्टरची ऍडिशन त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये काहीतरी स्केलर इक्वल टू 0 दाखवा. ओके, तर हे कोलिनियरिटी. कोप्लेनरिटी, कोप्लेनर वेक्टर्स. बरोबर, म्हटलं असं की वेक्टर्स ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी कशा तर कोप्लेनर आहे. कोप्लेनर आहे म्हटलं तर तुमच्या डोक्यात नंबर 1 पॉइंट थर्ड वेक्टर, समजा याला थर्ड म्हटलं आपण सी ला. ठीक आहे, ए ला थर्ड म्हणू शकता तुम्ही. थर्ड वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज अ linear combination of other two vector A and vector B. No doubt A आणि B सोबत काय राहील तर स्केलर असेल. स्केलर म्हणजे कोणता तरी एक नंबर असेल. बरोबर, T1 T2. सेकंड पॉइंट, आपण यालाच लिहिताना तुम्ही असे लिहू शकता की तिघांची ऍडिशन जर लिहिली तुम्ही वेक्टर A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू 0. पण प्रत्येकाला मल्टिप्लिकेशन मध्ये स्केलर T1 T2 T3 किंवा यालाच दाखवताना A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू 0. पण अगेन प्रत्येकाला मल्टिप्लिकेशन मध्ये काय यायला पाहिजे तर प्रत्येकाला मल्टिप्लिकेशन मध्ये स्केलर दाखवता तुम्ही XA प्लस YB प्लस ZC इज इक्वल टू 0. बघा, हे सर्व इंटरप्रेट करता यायला पाहिजे. तुम्हाला म्हटलं की शो दॅट म्हटलं की एबीसी हे कोप्लेनर आहे तर तुम्ही काय म्हणाल
की एकतर आपल्याला असं रिप्रेझेंट करता आलं पाहिजे की सी व्हेक्टर सी इज द ऍडिशन ऑफ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू व्हेक्टर, बरोबर आहे. किंवा तुम्ही असं दाखवू शकले पाहिजे की ए बी सी व्हेक्टर ए प्लस बी प्लस सी याला मल्टिप्लिकेशन मध्ये स्केलर आणि याची ऍडिशन काय ते 0, देन यू कॅन से दॅट ए बी सी आर कोप्लेनर व्हेक्टर. तर हे खूप महत्त्वाचे पॉइंट आहे, कोलिनियर व्हेक्टर अँड कोप्लेनर व्हेक्टर. आय होप चांगल्या प्रकारे समजलं असेल. याला अप्लाय करायचं आपल्याला पुढे चालून प्रॉब्लेम्समध्ये, एक्झाम्पल्समध्ये. या अगोदरच्या पार्टमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण वर्ड यूज केला लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, तिथं आपण मगाशी मी सांगितलं तरी सेपरेटली सपोज व्हेक्टर ए आहे, काय व्हेक्टर ए आहे किंवा याला आपण व्हेक्टर ए1 म्हटलं. सपोज व्हेक्टर ए1 आहे, व्हेक्टर ए2 आहे, व्हेक्टर ए3 आहे, व्हेक्टर ए4 आहे अँड सो ऑन. ठीक आहे, व्हेक्टर ए आहे. दीज आर द व्हेक्टर्स. अँड सपोज आपण स्केलर घेतले. स्केलर घेताना सपोज आपण m1 m2 m3 m4 अँड mn हे काय, तर हे आहे स्केलर्स. हे काय स्केलर्स. मग काय केलं आपण बघा, हा a1 घेतला, व्हेक्टर a1 घेतला, व्हेक्टर a1 याला मल्टिप्लाय केला फर्स्ट स्केलरने m1 ने, बरोबर आहे, प्लस प्लस. दुसरा व्हेक्टर घेतला a2 याला मल्टिप्लाय केला सेकंड स्केलरने, स्केलर इज जस्ट अ नंबर. ओके. थर्ड वेक्टर घेतला a3 याला मल्टिप्लाय केला थर्ड स्केलरने, बरोबर, प्लस वेक्टर घेतला a4 याला मल्टिप्लाय केला m4 ने, बरोबर, प्लस प्लस, बरोबर. त्यानंतर आपण वेक्टर an घेतला आणि याला मल्टिप्लाय केला mn ने, बरोबर आहे. यालाच म्हटलं जातं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर. लिनियर कॉम्बिनेशन मध्ये ऍडिशन आहेच वेक्टर आणि प्रत्येक वेक्टरला मल्टिपल काहीतरी स्केलर आहे. जसं आपण कोप्लेनॅरिटी मध्ये काय म्हटलं की इफ थर्ड वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर, देन वेक्टर आर, वेक्टर ए and वेक्टर बी आर कोप्लेनर वेक्टर. If third vector is represented as a linear combination of other two vectors, okay, or linear combination of three vectors is equal to 0, like xa plus yb plus zc is equal to 0, बरोबर ना. xa x काय स्केलर आहे, y काय स्केलर आहे, z काय स्केलर आहे. इथे स्केलर m1 m2 m3 आले, इथे x y z आला. वेक्टर इथे a1 a2 a3 आहे, ते वेक्टर a, वेक्टर b आहे, वेक्टर c आहे. मग मला सांगा हे सुद्धा लिनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर इज इक्वल टू 0 दाखवत असाल तरी सुद्धा वेक्टर ए बी सी काय असतात, कोप्लेनर असतात. तर दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन. याचा ऑलरेडी आपण उपयोग कोप्लेनॅरिटी मध्ये केलेला आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट कोलिनियरिटी, कोप्लेनॅरिटी अँड लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स.